नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात, कृषी मंत्र्यांची घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ते एसटी बस स्थानकांचा कायापालट। फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय। मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाई। अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने परवाने निलंबित। आणि सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड कायदेशीरच, सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीवर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले आहेत। या बॅनर्सवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। हे बॅनर्स माजलगाव शहरासह परिसरातील प्रमुख चौकात लावण्यात आले असून शुभेच्छुक म्हणून ऊसतोड कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा ब्रह्मगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल राधे कांबळे यांचे नाव नमूद करण्यात आले आहे। बॅनर्सवरील मजकुरामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच राजकीय चर्चांनाही मोठे उधाण आले आहे। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून गेवराई पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध 24 तासात 2 मोठ्या कारवाया केल्या आहेत। दिनांक 13/7/2026 रोजी पहाटच्या सुमारास दत्तराज पार्क गेवराई बायपासने एक भारत बेंज कंपनीचा हायवा चोरटी वाळू वाहतूक करत असताना मिळून आला। सदर हायवा व त्यातील वाळू असा एकूण 20,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला। तर पुढील तपास सुंदर राठोड हे करत आहेत। तसेच दिनांक 13/7/2026 रोजी रात्री अन्य एका कारवाईत एक विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा बडादोस्त पिकअप गेवराई शहरात बेकायदेशीरित्या वाळू चोरी करून तिची विक्री करण्याकरता चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आला। सदर पिकअप ताब्यात घेऊन एकूण 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला। तर पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गव्हाणे हे करत आहेत। गेवराई पोलिसांनी 24 तासात 2 मोठ्या कारवाया करून एकूण 27,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, गेवराईचे एसडीपीओ अनिल कटके, गेवराईचे पीआय किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पीएसआय श्रीमंत उबाळे, कल्याण राठोड, गोरक्ष डोके, जितेंद्र ओव्हाळ, रामराजे काकडे, विनोद कुटे, इसाक शेख आणि राजेंद्र सांगळे यांनी मिळून ही कारवाई पार पाडली। माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील 2 शेतकऱ्यांनी पांदण रस्त्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। सादोळा येथील गट क्रमांक 170 मधून जाणाऱ्या पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी किशोर एरंडे आणि भागवत एरंडे यांनी प्रशासनाकडे केली होती। तसेच भूमी अभिलेखाच्या नकाशात रस्ता असतानाही चुकीचा पंचनामा करून रस्ता खुला करण्यास नकार दिल्याचा आरोपही या शेतकऱ्यांनी केलाय। त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आज मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी उपविभागीय अधिकारी माजलगाव कार्यालयासमोर एका शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले तर दुसऱ्याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांनाही ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। किल्ले धारूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548C वर माजलगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकला जात असलेल्या शीतल ज्ञानेश्वर ठोंबरे वय 42 वर्षे या महिलेस आज मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला। धारूर पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंत नागरगोजे यांची शीतल या कन्या होत्या, तर त्या सकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला जात असताना धारूर येथील राष्ट्रीय महामार्गावर माजलगावकडे जाणाऱ्या सुसाट वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने शीतल ठोंबरे यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात शीतल ठोंबरे या गंभीर जखमी झाल्या असता त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी तात्काळ अंबाजोगाई येथे हलवण्यात आले, मात्र उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यांच्या निधनामुळे धारूर शहर, घागरवाडा व तांबवा येथे शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून पसार झालेल्या वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणाची आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी बीड येथील विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी आरोपीच्या वतीने त्यांच्या वकिलाने एकत्रित चार्जशीट दाखल करू नये या मागणीसाठी अर्ज केला होता।
त्यावर सरकारी वकिलांनी एकत्रित चार्जशीट दाखल करता येते असा जोरदार युक्तिवाद केला. पाहुयात सदर अर्जावर न्यायालयाने काय भूमिका घेतली ते. बचाव पक्षाच्या वतीने अनरिलेटेड डॉक्युमेंटची यादी मागितलेली होती. तशी अशी कुठली यादी देता येत नाही असं आमचं म्हणणं होतं. ज्या कागदावर आम्ही विश्वास ठेवतो त्याच कागदाच्या अनुषंगाने आम्ही पुरावा दिला जातो. तर त्यांचा जो अर्ज होता तो नामंजूर करण्यात आलेला आहे. इतर 2 अर्जावर आम्हाला काही न्यायालयाने काही सूचना केलेल्या आहेत. त्याचं आम्ही उत्तर पुढच्या तारखेला देऊ. मात्र आणि दुसऱ्या जे निशाणी क्रमांक 211, 12 आणि 13वर जे अर्ज होते की एकत्र चार्जशीट करता येत नाही, त्याच्यावर माझं म्हणणं मी दिलेलं होतं. माझी आर्ग्युमेंटही मी गेल्या तारखेला केलेली होती की एकत्रित चार्जशीट करता येतं. उच्च न्यायालयात हा मुद्दा याच प्रकरणात डिसाईड झालेला आहे. तरी परंतु त्यांनी आज त्या मुद्द्यावर अर्ज विवेचन करण्यासाठी त्यांनी वेळ मागितला. लेखी अर्ज देऊन वेळ मागितला. न्यायालयाने त्यांना 22 तारीख दिलेली आहे. डिले करण्याचा प्रयत्न केला असं माझं म्हणणं मी आज माझं म्हणणंही दिलंय की माझी आर्ग्युमेंट झालेली असताना सुद्धा त्यांनी डिले करण्यासाठी पुन्हा आज अर्जमेंटचा अर्ज दिला आहे. बचाव पक्षाच्या वतीने अनरिलेटेड डॉक्युमेंटची यादी मागितलेली होती. तशी अशी कुठली यादी देता येत नाही असं आमचं म्हणणं होतं. ज्या कागदावर आम्ही विश्वास ठेवतो त्याच कागदाच्या अनुषंगाने आम्ही पुरावा दिला जातो. तर त्यांचा जो अर्ज होता तो नामंजूर करण्यात आलेला आहे. इतर 2 अर्जावर आम्हाला काही न्यायालयाने काही सूचना केलेल्या आहेत. त्याचं आम्ही उत्तर पुढच्या तारखेला देऊ. मात्र आणि दुसऱ्या जे निशाणी क्रमांक 211, 12 आणि 13वर जे अर्ज होते की एकत्र चार्जशीट करता येत नाही, त्याच्यावर माझं म्हणणं मी दिलेलं होतं. माझी आर्ग्युमेंटही मी गेल्या तारखेला केलेली होती की एकत्रित चार्जशीट करता येतं. उच्च न्यायालयात हा मुद्दा याच प्रकरणात डिसाईड झालेला आहे. तरी परंतु त्यांनी आज त्या मुद्द्यावर अर्ज विवेचन करण्यासाठी त्यांनी वेळ मागितला. लेखी अर्ज देऊन वेळ मागितला. न्यायालयाने त्यांना 22 तारीख दिलेली आहे. डिले करण्याचा प्रयत्न केला असं माझं म्हणणं मी आज माझं म्हणणंही दिलंय की माझी आर्ग्युमेंट झालेली असताना सुद्धा त्यांनी डिले करण्यासाठी पुन्हा आज अर्जमेंटचा अर्ज दिला आहे. पैठण येथून आषाढी वारीसाठी निघालेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोमवार दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता पाटोदा नगरीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पालखी शहराच्या हद्दीत दाखल होताच भानुदास एकनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थ आणि पाटोदा नगरपंचायतच्या वतीने पालखीचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. पालखी आगमनानिमित्त शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नगरपंचायतच्या वतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हावून निघाले होते. यावेळी संत एकनाथ महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड प्रमाणावर गर्दी केली होती. संपूर्ण सोहळ्यात पाटोदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.